सर्वांना नमस्कार आणि मेकॅनिकल मोटर व्हेकलच्या या मॉड्यूलमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्हेकल मधून ओपन टाइप प्रोपेल शाफ्ट काढून टाकणे, युनिव्हर्सल जॉइंट्स काढून टाकणे, वॉर्न आउट पार्ट्स क्लीन करणे आणि बदलणे, व्हेकल आणि त्याचे अलाइनमेंट पुन्हा रिअसेंबल करणे आणि रेक्टिफाय करणे शिकूया। या व्हिडिओच्या अखेरीस तुम्ही पुढील गोष्टी करू शकाल। वाहनातून प्रोपेल शाफ्ट काढून टाका। व्ही ब्लॉक आणि डायल इंडिकेटर वापरून बेंडसाठी प्रोपेल शाफ्ट तपासा। सेंटर बेअरिंग युनिट असेंबल करा। हे करण्यासाठी लागलेले टूल्स, मशिनरी आणि मटेरियल्स गोळा करूया। ट्रेनर्स टूल किट 1 सेट, डबल एंड स्पॅनर सेट 1, रिंग स्पॅनर सेट 1, बेंच वाइज 1 नंबर, बेअरिंग पुलर 1 नंबर, सर्कलिप पाइलर 1 नंबर, बॉल पिन हैमर 0.5 kg, डॉट पंच 1 नंबर, व्ही ब्लॉक 1 पेयर, डायल इंडिकेटर 1 नंबर, व्हेकल 1 नंबर, केरोसिन गरजेप्रमाणे, सोप ऑइल गरजेप्रमाणे, ग्रीस गरजेप्रमाणे, बॅनियन क्लॉथ गरजेप्रमाणे। वाहनातून प्रोपेलर शाफ्ट काढून टाका। प्रोपेलर शाफ्ट फ्लंज आईज ची पोझिशन मार्क करा। प्रोपेलर शाफ्टचे फ्लॅज नट्स अनलॉक करा आणि काढून टाका। रेअर प्रोपेलर शाफ्ट काढून टाका। हाउसिंग माउंटिंग बोल्ट असलेले सेंटर काढून टाका। फ्रंट प्रोपेलर शाफ्ट काढून टाका। वाइसवर विशेष टूल माउंट करा आणि प्रोपेलर शाफ्टचा फ्लॅंज लॉक करा। प्रोपेलर शाफ्टचा फ्लॅंज काढून टाका। बेअरिंग पुलरला सेंटर बेअरिंग धरण्यासाठी फिट करा आणि प्रोपेलर शाफ्ट मधून बेअरिंग बाहेर येईपर्यंत पुलरचा सेंटर बोल्ट घट्ट करा। स्पेसर रिंग काढून टाका। प्रोपेलर शाफ्ट सरफेस टेबल वरील व्ही ब्लॉक्स वर ठेवा। डायलर इंडिकेटर प्रोपेलर शाफ्टच्या मध्यभागी सरफेस टेबल वर ठेवा आणि डायलर इंडिकेटर 0 पोझिशन सेट करा। प्रोपेलर शाफ्ट हाताने फिरवा आणि प्रोपेलर शाफ्टचे बेंड टिपून घ्या। ठराविक मर्यादेपेक्षा जास्त बेंड आढळल्यास शाफ्ट बदलून सरळ करा। इनर स्पेसर रिंग सेंटर बेअरिंग ब्रॅकेट मध्ये टाका। प्रोपेलर शाफ्ट वर सेंटर बेअरिंग बसवा। सेंटर बेअरिंगला ड्रिफ्टने टॅप करा जेणेकरून सेंटर बेअरिंग त्याच्या सीट वरील प्रोपेलर शाफ्ट वर बसेल। सेंटर बेअरिंग रबर ब्रॅकेट मध्ये बसवा। प्रोपेलर शाफ्ट वर ब्रॅकेट असलेल्या मध्यभागी बसवा। प्रोपेलर शाफ्ट वर प्रोपेलर शाफ्ट फ्लंज बसवा। लॉक नट स्पेसिफाइड टॉर्क वर घट्ट करा आणि नट लॉक करा। रेअर प्रोपेलर शाफ्ट सह सेंटर बेअरिंग ब्रॅकेट्स क्रॉस मेंबरला फिट करा आणि माउंटिंग बोल्ट घट्ट करा। प्रोपेलर शाफ्ट आणि टेल पिनियन फ्लंज कनेक्ट करा आणि माउंटिंग नट आणि बोल्ट घट्ट करा। फ्रंट प्रोपेलर शाफ्टचा फ्लंज गिअर बॉक्स फ्लंजशी कनेक्ट करा आणि माउंटिंग नट आणि बोल्ट घट्ट करा। युनिव्हर्सल जॉइंट डिसमेंटल करा। 4 सर्कलिप्स योक मधून काढून टाका।
विशेष टूलने वाईसवर योक चढवा. बेअरिंग रेस 3 ते 4 मिमी बाहेर जाईपर्यंत वाईस जॉ घट्ट करा. बेअरिंग रेस योकतून बाहेर येईपर्यंत बेअरिंग रेसच्या आसनाभोवती मेटलने योक टॅप करा. वरील स्टेप्स रिपीट करून चारही रेसेस योक मधून काढून टाका. स्पायडर योक मधून काढून टाका. प्रोपेलर शाफ्ट योक मध्ये मेटल टॅप करून स्लिप जॉइंट लॉकिंग कॅप लूज करा. योक आणि प्रोपेलर शाफ्टची पोझिशन एकाच पोझिशन असेंब्लीसाठी मार्क करा. शाफ्ट मधून स्लिप जॉइंट बाहेर काढा. पार्टची तपासणी करणे. कोणत्याही डॅमेजसाठी नीडल बेअरिंग व्हिज्युअली तपासा. डॅमेज झालेले बेअरिंग बदलून घ्या. प्रोपेलर शाफ्ट मधील स्लिप जॉइंटच्या योकची फ्री मूव्हमेंट तपासा. सर्व नीडल्स बेअरिंग कप मध्ये ठेवल्या आहेत की नाही ते तपासा. नीडल्स पैकी काही मिसिंग असल्यास नीडल्स मध्ये अंतर येईल. युनिव्हर्सल जॉइंट असेंबल करा आणि प्रोपेलर शाफ्ट व्हेइकल मध्ये रिफिट करा. स्पायडर योक वर ठेवा. बेअरिंग रिटेनर योक मध्ये विरुद्ध बाजूस 3 ते 4 मिमी वर ठेवावे. बेअरिंग रेसवर फ्लॅट डिस्टन्सचा पीस ठेवा आणि बेअरिंग रेस त्याच्या सीटवर योक मध्ये बसेपर्यंत टॅप करा. सर्व बेअरिंग्ससाठी वरील स्टेप्स रिपीट करा. सर्व बेअरिंग्सवर सर्क्लिप्स बसवा. योक आणि शाफ्टचे मार्क कोइन्साइड करा आणि स्लिप जॉइंट प्रोपेलर शाफ्टवर सरकवा. स्लिप जॉइंट लॉकिंग कॅप घट्ट करा. फ्रंट आणि रेअरवर डर्ट बूट लावा. प्रोपेलर शाफ्ट वाहनांना पुन्हा फिट करा. शाफ्टचे माउंटिंग बोल्ट स्पेसिफाईड टॉर्कवर घट्ट करा. प्रोपेलर शाफ्ट मॅन्युफॅक्चरर योक आणि शाफ्ट दोन्ही मध्ये एरो मार्क्स प्रदान करतो. त्यांना एका लाईन मध्ये ठेवले आहे याची खात्री करा. या व्हिडिओमध्ये आपण पुढील गोष्टी कशा करायच्या याबद्दल चर्चा केली आहे. व्हेइकल मधून प्रोपेलर शाफ्ट काढून टाका. व्ही ब्लॉक आणि डायलर इंडिकेटर वापरून कोणत्याही बेंडसाठी प्रोपेलर शाफ्ट तपासा. सेंटर बेअरिंग युनिट असेंबल करा. आशा आहे की आपल्याला या सत्राची स्पष्ट समज आली असेल. सर्वांचे आभार आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू.